हॅलो फ्रेंड्स, आज आपण बॅटरी चेक करायची आहे. बॅटरी ओके आहे की नाही. हे बॅटरी टेस्टर मशीन आहे. त्यात फंक्शन येतात ते आपण क्लिक करत पुढे जायचं असतं. हे आता ज्या पेट्रोल गाड्या त्यांना हे जिन लिहिलं आहे का, जिनची बॅटरी आहे त्या. आणि ज्यावेळी हे डिन लिहिलं आहे, हे डिन म्हणजे डिझेल, हे जिन म्हणजे पेट्रोल गाड्याचं येतं आहे. हे क्लिक करून पुढे जायचं. जास्त करून मोस्ट ऑफ गाड्यांना 18B20चीच बॅटरी येत्या. इथं मेन्शन पण केलेलं असतं आहे. त्यानंतर पुढं जायचं आहे ओके करून. आता हे बॅटरी टेस्टिंग करायला लागले मशीन. त्याच्यावर कोड लिहायचं असतं, पण आपण आता काय लिहायचं नाही आहे. स्टार्ट इंजिन करायचं आहे. इंजिन स्टार्ट कर. चालू केलेलं आहे. त्यानंतर पुढं येतं. आता आपण इथं नेक्स्ट हे आलेलं आहे, त्याचं क्रँकिंगचं सेट आलेलं आहे. नेक्स्ट दाबा म्हणतं आहे. चार्जिंग टेस्ट आता व्हायला लागल्या. हे हॅडलिंगमध्ये होत्या विदाऊट लोड, म्हणजे लोड कुठलाही द्यायचं नाही. पवन रेस कर जरा. हॅडलिंगमध्ये आता रेस करून ओके. आता हे झालेलं आहे दोन्हीचं. आता पुढे जायचं. हे ॲडलिंगमध्ये चेक करते. ॲडलिंगमध्ये आता काय म्हणतं आहे, हाय बीम म्हणजे हेडलाईट आणि ब्लोअर हे चालू करायचं आहे. पवन हेडलाईट आणि हे चालू कर, ब्लोअर. AC लावू नको. हे पुढं जायचं आहे. AC बंद कर. लोड दिल्यावर हे चेक करायचं आहे. रेस कर. बस. तर ते नेक्स्ट दाबायचं आहे. आता हे लोड आणि सगळं इंजिन वगैरे बंद करायचं आहे. इंजिन बंद कर, हेडलाईट बंद कर, स्विच पण बंद कर. हे झालेलं आहे, सगळी प्रोसेस झालेली आहे. त्यानंतर प्रिंट येते. बॅटरीची ग्रॅव्हिटी ही ते आता ही बॅटरी गुड म्हणून आले काय. ह्याला हा त्याचा सगळा डेटा आलेला आहे. बॅटरी गुड कंडिशनमध्ये आहे. बॅटरी टेस्ट लिहिलं आहे का, हे गुड आलेलं आहे. हे पण गुड आहे. क्रँकिंग पण नॉर्मल आहे. क्रँकिंग टेस्ट आपण केली ना पहिला, क्रँकिंग हे नॉर्मल आहे. त्याचे क्रँकिंगला ज्यावेळी बॅटरी व्होल्टेज का देतो आहे 11.97 व्होल्ट येते. आणि टायमिंग किती आहे, 4.00 सेकंदमध्ये गाडी चालू होते.